नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुणे मंडळासाठीच्या लॉटरीसाठी माहिती पुस्तकं जर बघितली तर माहिती पुस्तिका अवेलेबल झालेली आहे. बुकलेट हे ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल झालेलं आहे. तर त्या बुकलेटमध्ये काय डिटेल्स दिलेले आहेत किंवा अटी शर्ती आहे किंवा जी सोडत असेल किंवा जे रजिस्ट्रेशन असेल त्यासाठी कोणत्या अटी शर्ती आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण रजिस्ट्रेशन करताना किंवा लॉटरी संदर्भात जे काही तुमचे डाऊट्स असतील किंवा ज्या शंका असतील त्या नक्की यामध्ये क्लिअर केल्या जातील. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग बघूया की बुकलेटमध्ये काय काय दिलेलं आहे. पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळ बुकलेटमध्ये जर बघितलं तर सोडतीचं वेळापत्रक दिलेलं आहे. ज्या काही योजना आहेत त्यांचा डिटेल्स तक्ता माहिती दिलेली आहे. पात्रतेच्या अटी काय असणार आहेत त्या दिलेल्या आहे. संगणकीकृत अर्ज करण्याची कार्यपद्धती, जे ऑनलाईन अर्ज करण्याची कशा प्रकारची प्रोसेस आहे ते दिलेलं आहे किंवा सोडतीची जी प्रोसेस आहे ती दिलेली आहे किंवा आरक्षित गटांचे नाव, त्यांचे विवरण व त्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत ते डिटेल्स दिलेले आहेत. सदनिकांची विक्री किंमत व ती भरणा करावयाची ज्या काही सर्वसाधारण व इतर अटी शर्ती आहेत त्या दिलेल्या आहेत. सदनिका वितरण च्या इतर महत्त्वाच्या अटी काय आहेत किंवा अर्जदार सादर करावयाचे प्रमाणपत्र त्या डिटेल्स दिलेल्या आहे आणि हेल्प फाईल या ठिकाणी दिलेली आहे. चला तर मग बघू की आपण ज्या महत्त्वाच्या आहे सोडतीचे वेळापत्रक तर ऑलरेडी आपल्याला माहीत आहे की 15/9/2026 ही ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामध्ये बदल होण्याचे चान्सेस जर लास्ट एक्सपिरियन्स बघितला तर डेट एक्सटेंड होत असते, पण तरी आपण गाफील न राहता आपली प्रोफाईल रजिस्ट्रेशन करून ठेवा, ॲप्लिकेशन करून ठेवा. EMD अमाऊंटसाठी तुम्ही वेट करू शकता किंवा स्कीम सिलेक्ट करण्यासाठी वेट करू शकता, बट रजिस्ट्रेशन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे. ते 15च्या आत नक्की करून घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं की ह्या विविध योजना दिलेल्या आहेत, जवळपास 168 जे स्कीम आहेत त्या स्कीम या ठिकाणी सध्याच्या लॉटरीमध्ये आहेत. काही ठिकाणी कमी जास्त ज्या आहे सदनिका दिलेल्या आहेत त्या तुम्ही चेक करू शकता यामध्ये किंवा कोणत्या ग्रुपसाठी कोणती स्कीम आहे, LIG असेल, EWS असेल. त्यानंतर महत्त्वाचं आहे की ज्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे की कोण त्या म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करू शकतं, पात्रतेच्या अटी काय आहेत. आता जर आपण बघितलं तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. म्हाडाने सुद्धा सांगितलं की तुम्ही ही जी माहिती पुस्तिका आहे ही नक्की डिटेलमध्ये चेक करा. अर्ज सादर करावयाच्या दिवशी आता ह्याच्यात आपण जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघणार आहोत. अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे. अर्जदार त्यानंतरचं महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याचदा लोकांना कन्फ्युजन होतं की आपल्या घरातल्या समजा वडिलांच्या नावावर जर घर असेल किंवा आईच्या नावावर घर असेल तर मुलांना ॲप्लिकेशन करता येईल का. जर पुणे महानगरपालिका असेल किंवा त्या ज्या काही महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये निवासी काळा किंवा भूखंड नसावा असं सांगितलेलं आहे. म्हाडा हद्दीमध्ये वितरित केलेला, शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी काळा भूखंड नसावा याबाबत म्हाडाने विनिमयातील तरतूद खालीप्रमाणे आहे, अशा पद्धतीची तरतूद आहे. आता महत्त्वाचं काय आहे की अर्जदार किंवा त्याची पती पत्नी, अर्जदार महिला असेल किंवा जेंट्स असेल, त्यांची अज्ञान मुले म्हटलं की ज्यांचं वय 18 वर्षाच्या कमी असणारे, त्यांच्या नावावर जर तुमचं एखादं घर असेल किंवा निवासी काळा असेल किंवा भूखंड असेल तर त्यांच्या मालकीवर जर असेल तर तुम्हाला जो अर्जदार आहे त्याला अर्ज करता येणार नाही. म्हणजे जर अर्जदार तुम्ही असाल आणि तुमच्या पत्नी किंवा तुमच्या एखाद्या अज्ञान मुलाच्या नावावर 18 वर्ष ज्याचं वयाच्या आत आहे त्याच्या नावावर जर एखादा भूखंड किंवा काळा असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार नाही. पण तुमच्या नावावर जर घर आहे किंवा निवासी काळा भूखंड आहे पण तुमचा मुलगा 18 वर्षाच्या वरती त्याचं वय आहे आणि त्याच्या नावावर कुठल्याही प्रकारचा भूखंड किंवा गाळा किंवा घर नाही आहे तर तो ॲप्लिकेशन करू शकतो. फक्त अज्ञान मुले किंवा पती पत्नी, अर्जदाराची पती पत्नी किंवा अज्ञान मुले हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे की अर्जदाराची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबत समक्ष प्राधिकारी यांनी दिलेला महाराष्ट्रातील डोमासाईल सर्टिफिकेट, म्हणजे तुम्हाला जे डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते मॅन्डेटरी आहे. तुम्ही महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, ते सुद्धा 2018 नंतरचं, ज्यावर बारकोड असायला हवा. फक्त ही अट जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट जे कर्मचारी आहे, केंद्र शासकीय कर्मचारी, त्यांच्यासाठी ही शिथिल आहे, कारण ते इतर राज्यांमध्ये त्यांचं जे ट्रान्सफर असेल, बदली असेल ती होत असते, त्यामुळे त्यांच्यासाठी ही अट शिथिल आहे. पण बाकी ज्या रिझर्वेशन कॅटेगरी असतील त्यांच्यासाठी हे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर आहे की जे उत्पन्नाचं जे कालावधी आहे,
उत्पन्न कोणत्या वर्षाचं लागणार आहे त्याबद्दल डिटेल दिलं आहे की 1/4/2025 ते 31/3/2026 या कालावधीत अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खालील तक्त्यामध्ये दर्शवले असावे. म्हणजे जे तुमचं 2025-26चं उत्पन्न आहे ते कोणत्या गटामध्ये जाईल ह्याबद्दलच्या डिटेल्स तुम्हाला खाली दिसतील. आणि जे काही कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे जर तुम्ही पती पत्नी अर्जदार जर वर्किंग असाल, जॉब करत असाल तर दोघांचं सामूहिक उत्पन्न तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. सिंगल वर्किंग असेल तर सेल्फचं तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल्स भरायच्या आहेत. तर ह्यासाठी जो डिटेल्स जर आपण बघितल्या तर कोणता उत्पन्न गट EWS जर आपण बघितलं तर 6 लाख जे उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न जे तुमचं कौटुंबिक आपण कन्सिडर करूया, सिंगल असेल किंवा बोथ असेल, कौटुंबिक जे उत्पन्न आहे ते 6 लाखापर्यंत जर असेल तर तुम्ही EWS ह्या उत्पन्न गटामध्ये येतात. 9 लाखापर्यंत जर असेल तर तुम्ही अल्प उत्पन्न गटामध्ये येतात. 12 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल, 9 लाखाच्या वरती आणि 12 लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही MIG मध्ये येतात. सेम 6 लाखाच्या वरती असेल तर 9 लाखापर्यंत तर तुम्ही LIG मध्ये येणार. 9 लाखाच्या वरती 12 लाखापर्यंत असेल तर तुम्ही MIG मध्ये येणार. आणि कमाल मर्यादा नाही, म्हणजे ज्या 12 लाखाच्या वरती किती उत्पन्न असेल तर ते हाय इन्कम ग्रुपमध्ये येणार आहे. सध्याची जी लॉटरी निघालेली आहे ती लॉटरी EWS आणि LIG साठीच आहे, कारण ज्या स्कीम आपण जर बघितल्या तर त्या फक्त EWS आणि LIG साठीच ॲप्लिकेबल आहे. आणि ज्याचा उत्पन्न गट EWS मध्ये असेल, ज्याचं उत्पन्न 6 लाखाच्या आत असेल, तो उत्पन्न गट LIGच्या स्कीमला सुद्धा ॲप्लिकेशन करू शकतो, जे की खाली आपल्याला मेन्शन केलेलं आहे की अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गट म्हणजे हा EWSचा ह्या दोन्ही गटांसाठी ॲप्लिकेशन करू शकतो. किंवा जर अल्प उत्पन्न गट जर म्हटलं तर ह्या दोन्ही गटांसाठी तो जो स्वतःचा गट आहे आणि त्याच्यापेक्षा वरती जो एक गट आहे त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करू शकतो. सध्याच्या स्कीम फक्त EWS आणि LIGसाठी आहे, म्हणून EWSसाठी चान्सेस आहे ज्यांचं उत्पन्न 6 लाखाच्या आत आहे त्यांना LIGच्या स्कीमला अप्लाय करता येईल, EWSच्या स्कीमलाही अप्लाय करता येईल. तर हे आहेत डिटेल्स. आणि बाकी जर आपण बघितलं तर नॅशनल ट्रस्ट फॉर द वेलफेअर पर्सन्स विथ ऑटिस्मिक सिरेबल पॉलिसी म्हणजेच जे कलम आहे 1999 ॲक्टमधलं 13 ते 14 मधील तरतुदी अधीन राहून गतिमंद, मेंटल रिटायर्ड व मेंटल इलनेस अर्जदारांच्या वतीने संबंधित व्यक्ती अर्ज करू शकतील व या स्वरूपाचे दिव्यांगत्व असल्याचे व्यक्तीस सदनिकेचे वितरण करताना त्याचे वैयक्तिक उत्पन्न विचारात घेण्यात येईल. अर्जदाराचे संगणकीय प्रणाली अंतर्गत UDID कार्ड ग्राह्य धरले जाईल. म्हणजे जो काही आपण मेंटली रिटायर्ड असेल किंवा मेंटल इलनेस असेल त्या व्यक्तीच्या वतीने अर्जदाराच्या वतीने संबंधित व्यक्ती म्हणजे कोणीतरी जे गार्डियन असेल ते त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात. आणि जेव्हा सदनिका वितरण करायचे आहे त्यावेळेस त्याचं वैयक्तिक जो काही मेंटली इलनेस असेल किंवा गतिमंद व्यक्ती आहे त्याचं उत्पन्न विचारात घेतलं जाईल आणि जे त्याचं ID कार्ड असेल UDID कार्ड ते त्यामध्ये ग्राह्य धरले जातील. ओके. त्यानंतर आहे संगणकीय अर्ज करण्याची पद्धती. म्हणजे जेव्हा तुम्हाला अर्ज करायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे तेव्हा तुम्हाला करायचं आहे की housing.mhada.gov.in या वेबसाईटवर करायचं आहे. मोबाईल ॲप म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टीमवर तुम्ही त्या ठिकाणी प्रथम नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर आवश्यक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. ज्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला भरायच्या आहे. महत्त्वाचं आहे की अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या अर्ज भरणं रजिस्ट्रेशन करताना महत्त्वाच्या आहेत की त्या तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना कामी येणार आहे. अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड व पॅन कार्ड आणि विवाहित असेल तर पती किंवा पत्नीचे जे दोघांचेही आधार कार्ड पॅन कार्ड लागणार आहे. सध्या वास्तव्यास असणारा जो पत्ता आहे त्याचा डिटेल्स लागणार आहे, पिनकोड लागणार आहे, कारण जे काही व्यवहार होणार आहे जर पत्रव्यवहार झाला असेल तर पोस्टाच्या माध्यमातून तो होऊ शकतो किंवा बऱ्याचदा म्हाडाचा जो व्यवहार आहे तो ऑनलाईनच असतो मेलवर. आणि पत्रव्यवहार जर इन केस असेल काही तर तो तुमच्या त्या पत्त्यावर होणार आहे. अर्जदाराचा आधार संलग्न जो मोबाईल नंबर आहे, आधारला जो लिंक आहे जो रजिस्टर करतोय ज्याच्या नावाने प्रोफाईल त्याचा मोबाईल नंबर जो त्या रजिस्टर करतोय तो आधारला लिंक असणे गरजेचं आहे. आणि ईमेल ID सुद्धा नोंदणी करणं गरजेचं आहे जो तुमचा रेग्युलर यूजमध्ये आहे, कारण त्यावरच बाकी जे कम्युनिकेशन आहे ते होत असतं. अर्जदाराचं डोमासाईल आपण बघितलं की 2018 नंतरचं लागते. ह्या ठिकाणी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की उत्पन्नाचा जो प्रूफ लागणार आहे, जर तुम्ही 1/4/2025 ते 31/6/2000 ITRसाठी ह्या वर्षाचं उत्पन्नाचा डिटेल्स लागणार आहे. म्हणजे फायनान्शियल इयर 1/4/2025 ते 31/3/2026 आणि त्याचं असेसमेंट इयर असणार आहे 2026-2027. म्हणजे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना
फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे ते तुम्हाला 2025-26 सिलेक्ट करायचं आहे आणि असेसमेंट इयर जेव्हा तुम्ही सिलेक्ट करत आहात किंवा असेसमेंट इयर जे ITRचं आहे त्याच्या जेव्हा तुम्ही अमाऊंट टाकणार आहात तर ती ह्या असेसमेंट इयरची टाकायची आहे 2026-27. ओके. आणि जे उत्पन्नाचा दाखला आहे तो 2025-26चा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. ओके. तर आरक्षण गटांसाठी काय महत्त्वाचं आहे की ते जातीचा दाखला किंवा व्हॅलिडिटी बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाचा दिनांक 7/5/2000 नंतरचे जे काही निर्देश आहेत त्यानुसार सदनिकाचा सहभाग घेण्यापूर्वी वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला पहिलं तर एक जातीचा दाखला किंवा जातवैध प्रमाणपत्र लागणार आहे. त्यातलं जर तुमचं जातवैध प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही लॉटरीसाठी पात्र होता. लॉटरी ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला पात्र ठरवलं जातं, परंतु जर तुम्ही विनर झाला तर त्या विनर झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत तुम्हाला ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. त्यानंतरची तुमची प्रोसेस होते. तर ही एक काळजी घ्यायची आहे जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर. इतर आरक्षित गटांसाठी निश्चित करून आलेल्या विहित नमुन्यातील समक्ष प्राधिकरणाने संक्षिप्त केले प्रमाणपत्र, म्हणजे इतर बाकी ज्या रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी काही प्रमाणपत्र असतील, म्हणजे आर्टिस्ट असेल तर त्याचं आर्टिस्टचं सर्टिफिकेट असेल किंवा इतर जे काही स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल त्यांच्या जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे ते त्या ठिकाणी आवश्यक आहे. महत्त्वाचं आहे की अर्जदार जेव्हा बँकेच्या डिटेल्स म्हणजे जेव्हा ॲप्लिकेशन करताना आपल्याला रिफंडसाठी बँक डिटेल्स सबमिट करायचे असतात तेव्हा त्या योग्य प्रकारे सबमिट करा. आणि जे IFSC कोड आहे त्याने तुमच्या बँकच्या डिटेल्ससुद्धा किंवा कोणती ब्रांच आहे त्या डिटेल्स येतील. चुकीचं जर बँक डिटेल्स भरलं तर जे रिफंड आहे त्याच्यासाठी अडचणी येऊ शकतात. तर त्याची काळजी घ्यायची. जेव्हा तुम्ही रिफंडसाठी जे बँक डिटेल भरताय ते योग्य पद्धतीने त्या डिटेल्स सबमिट करा. त्यानंतर आहे की ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला पात्रतेनुसार वेगवेगळ्या संकेत क्रमांकासाठी अथवा एकाच संकेतातील वेगवेगळ्या प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज करता येतील. म्हणजे तुम्ही जर म्हाडाच्या लॉटरीमध्ये सध्या एका ॲप्लिकंटला म्हणजे एका अर्जदाराला एक अर्जदार एका प्रोफाईलवरून मल्टिपल स्कीमसाठी अर्ज करू शकतो, पण त्याला प्रत्येक स्कीमसाठी जर अर्ज करणार असेल, ॲप्लिकेशन करणार असेल तर त्याची EMD अमाऊंट भरायची आहे आणि प्रोसेसिंग फी सुद्धा भरायची आहे. तर हे महत्त्वाचं आहे. किंवा एकाच प्रवर्गात म्हणजे जे रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी आहे की एकाच संकेतातील वेगवेगळ्या प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज करता येतील. म्हणजे तुम्ही जर एखाद्या रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही समजा जनरल पब्लिकमध्ये सुद्धा फॉर्म त्या एकाच ठिकाणी भरू शकता किंवा तुमच्या रिझर्वेशन गटातून सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. एकापेक्षा जास्त संकेतात विजेते झाल्यास एक सदनिका स्वीकारून उर्वरित, म्हणजे जर तुम्ही कितीही फॉर्म भरले रिझर्वेशन कॅटेगरीमधून एकाच ठिकाणी 2 फॉर्म भरले किंवा मल्टिपल स्कीमला मल्टिपल फॉर्म भरले आणि तुम्ही जर एकापेक्षा जास्त ठिकाणी विनर झाला तर तुम्हाला एकच सदनिका त्या ठिकाणी अलॉट केली जाते. तुम्ही जी काही सिलेक्ट करणार आहात बाकीच्या सदनिका तुम्हाला सरेंडर कराव्या लागतात. तर हे महत्त्वाचं आहे. मोबाईल नंबर आणि तुमच्या लॉग इन डिटेल्स मी जपून ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याचे जे काही मुदत आहे 24/8/2026 ते 15/9/2026 आहे. तर काळजी घ्या की जेवढं वेळेत लवकरात लवकर तुम्हाला त्या डिटेल्स सबमिट करता येतील. अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येऊ शकेल. म्हणजे तुम्ही अनामत रक्कम भरल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन सेक्शनमध्ये तुम्हाला त्या डिटेल्स बघायला भेटतील. आता जे EMD अमाऊंट आहे ते जे उत्पन्न गट आहे त्यानुसार EWSसाठी जर बघितलं 10,000 आहे, प्लस ही जी प्रशासकीय शुल्क आहे किंवा ॲप्लिकेशन फी आहे GST आहे ती ₹708 प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला लागणार आहेत. आणि तो सगळ्या इन्कम ग्रुपसाठी सेम आहे, फक्त अनामत रक्कम मध्ये बदल आहे. अल्प उत्पन्न गटासाठी 20,000 आहे, MIG साठी 30,000 आहे आणि HIG साठी 40,000 आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जो अनामत रक्कम आहे ते तुम्हाला तुमच्या जेव्हा तुम्ही नॉन विनर होणार आहात त्यानंतर ते रिफंड होऊन जाईल. अर्जदार जो आहे तो नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळ्या जे काही ऑनलाईन पेमेंटचे ऑप्शन आहे त्या ठिकाणी दिलेले त्यानुसार तो पेमेंट करू शकतो. अर्जदार अनामत रक्कम भरून केलेला अर्ज कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही. म्हणजे जर तुम्ही एकदा ॲप्लिकेशन केलं, अनामत रक्कम भरली तर तुमचा तो ॲप्लिकेशन आहे ते परत तुम्हाला कॅन्सल करता येत नाही, ते लॉटरीसाठी पात्र होऊन जातं. तर जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहात, ॲप्लिकेशन करण्यापर्यंत ठीक आहे, पण जर तुम्ही EMD अमाऊंट पे केले तर त्यानंतर ते रिफंड लगेच घेता येत नाही लॉटरी ड्रॉ झाल्याशिवाय. तर हे एक लक्षात ठेवा. महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शेअर करण्याच्या ठिकाणी प्रयत्न आहे. व्हिडिओ थोडासा लेंथी होईल तर तेवढे काळजी घ्या, पण हे गोष्टी नक्की एकदा चेक करा. सोडतीमधील यशस्वी अर्जदारांना सोडतीनंतर 10 दिवसाच्या आत
जे काही विनर होणार आहे त्यांना 10 दिवसाच्या आत ऑनलाईन स्वीकृतीपत्र सादर करणे, म्हणजे तुम्ही तो फ्लॅट एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायचा आहे त्या गोष्टी आहेत. ह्या नंतरची प्रोसेस आहे. यानंतर जेव्हा तुम्ही लॉटरी विनर होणार आहेत तर त्या नंतरची ही प्रोसेस आहे. सध्या महत्त्वाच्या ज्या डिटेल्स आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे की लॉटरी रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन किंवा अटी शर्ती काय असणार आहे किंवा काय आहेत. जर या व्यतिरिक्त काही कुणाला डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आणि लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.